ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर काही बातम्यांचा घेणार आहोत नॉनस्टॉप आढावा। आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब कार्यालयातल्या एकवीरा देवीचं दर्शन घेतलं। यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वर्डीकर सुद्धा उपस्थित होत्या। दरम्यान आजपासून मराठवाड्यात शिवसेनेच्या संपर्क अभियानाला सुरुवात झाली। यामध्ये शिवसेनेचा तालुका स्तरावरचा पदाधिकारी उद्या संदर्भातला अहवाल उद्धव ठाकरेंना औरंगाबादमध्ये सोपवणार असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबियांसह महाबळेश्वरला आलेत। काल संध्याकाळी त्यांनी पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारला भेट दिली। पुस्तकांचं गाव या अभिनय कल्पनेचा शुभारंभ भिलारमधनं होत असल्याचा आनंद आहे असं ट्विट त्यांनी केलंय। कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा परिसर आहे। भिलारचा उपक्रम हा साहेबांचं योग्य स्मरण करणारा उपक्रम असल्याचं म्हणत त्यांनी भिलारचं आणि या योजनेचं कौतुक केलंय। अहमदनगरमधील दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। हेरंब कुलकर्णी यांचा दाभोळकर करू अशी धमकी दारू विक्रेत्यांनी दिल्याचं कुलकर्णींचं म्हणणं आहे आणि त्याविरोधात आज अकोलेतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कुलकर्णींनी अवैध दारू विक्री विरोधात सतत तक्रारी केलेल्या आहेत। यामुळे दारू विक्रेत्यांनी थेट त्यांच्या खुनाची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे। औरंगाबाद महामार्गावरील येवलाजवळच्या अंदरसूलमध्ये आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। या चक्काजाममुळे गेल्या 2 तासांपासून वाहतूक ठप्प आहे। अंदरसूलसह 13 गावांना पालखेड धरणाचं पाणी देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडलंय। यंदा पाटबंधारे विभागानं पाण्यासंदर्भातला करार रद्द केल्यामुळे अंदरसूल गावातल्या लोकांना पाणी मिळत नाहीये आणि याच्या विरोधासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत। सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये प्रहार संघटनेनं उपसा सिंचन योजनेची वीज तोडलेली आहे। माढ्यामध्ये शेतकरी आत्महत्येची घटना घडल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं। संतापलेल्या आंदोलकांनी थेट सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला। त्यामुळे प्रहारच्या आंदोलनामुळे कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला। संतप्त आंदोलकांनी सिंचन योजनेच्या कार्यालयाची वीज तोडली आणि त्यानंतर थेट कार्यालयात घुसून ताबा घेतला। आंदोलनाच्या दरम्यान रामेश्वर म्हस्के नावाच्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि यामध्ये हा शेतकरी जखमी झालाय। पंढरपूरमध्ये भीमा नदीत अवैध वाळू उपसा करणारी बोट तहसीलदारांनी स्फोटकांनी उडवून दिली आहे। माढा तालुक्यातील माळेगावचे तहसीलदार पडदुणे यांनी ही कारवाई केली। भीमा नदीजवळ अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदारांना रात्री मिळाली आणि माहिती मिळताच तातडीनं ते घटनास्थळी पोहोचले। पथक आल्याचं पाहून वाळू माफियांनी बोट पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा पोलीस असल्यानं वाळू माफियांचा डाव फसला। बोट स्फोटकं लावून उडवून दिल्यामुळे वाळू माफियांना मात्र जोरदार दणका बसलाय। यवतमाळ वर्धा सीमेवरील येवती गावाजवळ वर्धा नदीच्या पुलावरनं गाडी नदीत कोसळून अपघात झाला। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे। तिरुपतीहून जबलपूरला जात असताना हा अपघात झाला। मनमोहन सिंग गिल, दलवीर कौल गिल असं मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत, तर राजवीर सिंग कौल गिल हे जखमी झालेले आहेत। जखमी राजवीरवरती वडनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत। आणि आता बातमी आहे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची। उस्मानाबादमध्ये पारा 40च्या जवळ आहे, मात्र सरकारी रुग्णालयात रुग्णांचे उकाड्यानं हाल होतात। परांडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात पंखा आणि कूलरच नसल्यामुळे रुग्णांना घरात न येताना पंखा आणि कूलर आणावा लागतोय। या प्रकारामुळे सरकारी रुग्णालयांची अवस्था किती दयनीय आहे हे चित्र पुन्हा समोर येत आहे। ऐन उन्हाळ्यात रुग्णालयामध्ये पंख्यांची सोय नसल्यानं रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झालेत। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केलेत। प्रत्येक आठवड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत। विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय। तक्रारदार विद्यार्थ्यांची नावं मात्र गुप्त ठेवली जातील। आता महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेश घेताना वेळीच विद्यार्थ्यांकडून मतदार यादीमध्ये नाव नोंदणीचं हमीपत्र घेतलं जाईल। राज्य निवडणूक आयोगानं तसे निर्देश दिलेत। लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी 18 वर्ष वय असलेल्या नवमतदारांमध्ये मतदानाबद्दलची जागृती निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। अनेक जण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यात अनुत्साह दाखवतात, त्यामुळे हा अनुत्साह टाळण्यासाठी आता थेट प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेतलं जाईल। या नव्या उपक्रमाची सुरुवात पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि त्याच्या संलग्न महाविद्यालयांमधून केली जाईल। बातमी महिलेचे प्राण वाचवणाऱ्या जिगरबाज महिला पोलिसाची। मुंबईतनं आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या
एका महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आलाय। शुक्रवारी सकाळी 7 वाजता वडाळ्यामध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगवर तब्बल 3 तास हा ड्रामा सुरू होता। 30 वर्षीय वकील महिला इमारतीच्या 18व्या मजल्यावरनं उडी घेण्याच्या बेतात होती। पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकेना। खबरदारी म्हणून पोलिसांनी बिल्डिंगखाली सुरक्षा जाळी लावली आणि समुपदेशनात हातखंडा असलेल्या महिला पोलीस निरीक्षक शालिनी शर्मांना बोलवण्यात आलं। शर्मांनी तब्बल 3 तास महिलेशी संवाद साधला आणि कौशल्यानं एक जीव वाचवला। दिल्लीतल्या तुघलकाबाद कंटेनर डेपोतनं गॅस लीक झाल्यामुळे शेजारच्या शाळेतल्या जवळपास 105 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आहे। या विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गॅस लीक झाल्यामुळे तब्येत बिघडलेले विद्यार्थी सुखरूप आहेत अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे। आजपासून बद्रीनाथाचं दर्शन सर्वसामान्यांसाठी खुलं झालं। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज उत्तराखंडमध्ये जाऊन बद्रीनाथाचं दर्शन घेतलं। ते 2 दिवसांच्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते। थंडीच्या कारणास्तव बद्रीनाथ केदारनाथचं दर्शन एप्रिलपर्यंत बंद करण्यात येतं आणि एप्रिल-मेच्या दरम्यान दरवाजे उघडण्यात येतात। आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत बद्रीनाथाचं दर्शन सर्वांसाठी खुलं असेल। फेसबुकमधल्या गैरवर्तनाला आळा घालण्यासाठी फेसबुकनं 3000 लोकांचा सेन्सॉर बोर्ड नेमलाय। अनेक नेटिझन्स फेसबुकवरती भावना भडकवणारे पोस्ट टाकतात, अश्लील व्हिडिओजही टाकतात। याशिवाय नुकत्याच मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह या सगळ्या घटनांचा धसका घेत फेसबुकनं ही सेन्सॉर बोर्डची टीम बनवली आहे। यामुळे यापुढे जर असे व्हिडिओज किंवा पोस्ट फेसबुकवरती टाकल्या गेल्या तर त्याची माहिती या सेन्सॉर बोर्डाच्या टीमला तात्काळ मिळेल। जर ती पोस्ट किंवा व्हिडिओ आक्षेपार्ह असेल तर यापुढे आता अशा पोस्ट फेसबुकवरती अपलोड करता येणार नाहीत, होणार नाहीत। जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर येत्या 8 मेला भारतात येतोय, मात्र त्याच्या सुरक्षेसाठी सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा म्हणजेच गुरमीत सिंगची निवड करण्यात आली आहे। शेरा हा सगळ्यात विश्वासू सुरक्षा रक्षक मानला जात असून गेल्या 20 वर्षांपासून तो सलमानचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतोय। येत्या 8 मेला जस्टिन भारतात येतोय तर 10 मेला नवी मुंबईत त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलाय। या कॉन्सर्टमध्ये जस्टिनच्या सुरक्षेची काळजी मी स्वतः घेईन असं शेरानं सांगितलंय। याआधी सुद्धा शेरानं विल स्मिथ, जॅकी चॅन या अभिनेत्यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम केलंय।